पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचे सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्हाला सर्वांना या विशेषच्या बलिदानात भाग घेण्यासाठी माझं आमंत्रण. आजच्या दिवसात पवित्र ख्रिस्त सभा स्मृती साजरा करत आहे. अविनाची संत तेरेसा कुमारिक व धर्मपंडित. जर तिच्या जीवनातील आम्ही पाहिलं तर तिचे जीवन साधं सीधा होतं, पण प्रभूवर विश्वास आणि रहस्यमय जीवन ती जगत होती. पवित्र ख्रिस्त सभा तिला धर्मपंडित म्हणून सांगतात. कसे की तिचे रहस्यमय जीवन सर्वांना एक विचार करण्याचा, मनचिंतन करण्यासाठी मदत करते आणि त्यासाठी ती प्रभूच्या रहस्यमय जीवनावर त्यांनी लिखलेलं होतं आणि ते जीवन खरोखर आधुनिक काळामध्ये पण वापरतात की खास करून मनचिंतनासाठी. जर तर तिच्या ह्या साध्या जीवनामध्ये महान कार्य करून त्यांनी दाखवलं तर आपण आपल्या जीवनातील आपण काय करू शकतात, आपल्या मनामध्ये आपण हे विचार आपण करूया. आणि याचे शुभ संदेश आपल्याला खास करून सांगत आहे फारसी लोकांचे कपट जीवनावर. किती वेळी प्रभू येशू ख्रिस्त त्यांना जीवन बदलण्याचे एक वाट दाखवत होता, पण हा जीवन ते स्वीकारत नव्हते. त्यांना वाटत होतं जर तर आम्ही आमचे कायदा, आमचे नियम आम्ही पाळले तर आम्हाला लोक मर्यादा, गौरव आपल्याला देईल आणि ते आम्हाला मानणार. जेव्हा आम्ही ते येशूचे शब्द अनुसरायला लागतात, शाळेत आम्हाला लोक नाही मानणार, आम्हाला गौरव नाही देणार, असं त्यांना वाटत होतं. पण प्रवेश खास करून सांगत आहे, तुम्ही आणि तुमचे पूर्वज असे आहे संदेशाला मारून त्यांचे थडके बांधून तुम्ही ठेवलेले आहे, पण तुम्ही त्यांचे वचन तुम्ही ऐकलं नाही. प्रवेश त्यांना सांगायला इच्छित होता की जीवन परिवर्तन एक मार्ग आहे आणि हा मार्ग कठीण आहे आणि हे दरेक माणसाने आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करायला पडतो, नाहीतर माणसाचे जीवन बदलत नाही. कितीच्या वेळी आम्ही पाहतात कपटी जीवन आम्ही जगतात आणि आपल्या जीवनातील आपण बदल आणायला इच्छित नाही. पहिला आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये विचार असला पाहिजे, माझे जीवन बदललं पाहिजे आणि तेव्हाच आपण हे कपट जीवन सोडू शकतात. कितीच वेळी आम्ही फारसी डोंगी म्हणतात आणि डोंगी आपल्या एक छापा मारण्याची व एक स्टॅम्प मारण्याची आपल्या जीवनात झालेलं आहे. कसे की पुष्कळ वेळी आपण या डोंगी जीवन आम्ही जगत आहोत, सत्याचे जीवन आम्ही अनुसरत नाही. तर आपल्याला आज खास करून प्रवेश ही गोष्टी सांगत आहे तर कितीशे वेळी आम्ही आमच्या जीवनातील प्रभूचे वचन आपल्याला येत आहे, विविध रूपाने आपल्याला येत आहे, ते कसं करून आम्ही स्वीकारतात, ते कसं करून आम्ही पाळतात. शाळेत फारसी आणि शास्त्रीसारखे आम्ही बाहेरच्या करतात, आमच्यात काय आपलं बदलणं नाही असे होतो. तेव्हा आपण आपलं जीवन बदलू नाही शकत. कसं का आमचं मन आपलं अंतकण ह्याच्यासाठी नाही, पण दाखवण्यासाठी असतो कधी कधी. तर आपण ह्या सर्व गोष्टीवर मनात चिंतन करूया. आपण या मिशनमध्ये भक्तीने भाग घेऊया. देव परमेश्वर आहे, तो आपल्याला क्षमा करतो आणि हा क्षमा त्याने आपल्याला दररोजाला त्याने दिलेले आहे पुरुषाच्या जीवनाद्वारे. तर आपण सर्वजण बरोबरच क्षमेची प्रार्थना म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ वाचमा बदलगणीजवळ मी खबर करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हायगाईने मी फार पाप केले आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून इथे कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संतांना वाचमा बदलगणीनं मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या पापाची क्षमा करो, आम्हाला सर्वकालिक जीवनकडे नेवो. हे प्रभू आम्हाला दया कर.
क्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बाप्पा, ख्रिस्त सभेला परिपूर्णकडे जाण्याचा मार्ग दाखवण्यासाठी तू आविलाच्या संत तेरेसाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने उच्च पद दिलेस. तिच्या ईश्वर प्रेरित शिकवण्याने खरे पवित्राय प्राप्त करून घेण्यासाठी आमच्या मनात तीव्र इच्छा निर्माण कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राजाकडे परमेश्वर तुझ्या पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. पौलचे एफेसकरास पत्र यातून घेतलेले वाचन. एफेस येथील पवित्र जन आणि ख्रिस्त येशूच्या ठाई विश्वास ठेवणारे ह्यास देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्यांच्याकडून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. त्याचप्रमाणे आपण त्याच्या दृष्टीसमोर पवित्र आणि निर्दोष असावे. म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून नेमले. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पनाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. त्यांच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे चालेल. ओ कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकरांच्या ठाई विपुल प्रमाणात केली आहे. त्यांच्या कृपेच्या समुद्राप्रमाणे त्या प्रियकरांच्या ठाई त्यांच्या रक्ताच्या द्वारे खंडणी करून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधाची क्षमा आपल्याला मिळाली आहे. सर्व ज्ञान आणि बुद्धी यांच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुल प्रमाणात केली आहे. ख्रिस्ताच्या ठाई पूर्वी केलेल्या योजनाप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेनुसार सत्संकल्पाचे रहस्य आपल्याला कळवले. ही योजना अशी की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात आणि पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. हा प्रभूचा शब्द आहे. आपला प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रासमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृती केली आहे. त्याने आपल्या उजव्या हाताने आपल्या पवित्र बाहूने मुक्तिदान आणले आहे. प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रासमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे. परमेश्वराने आपल्या तारण कार्य प्रकट केले आहे. राष्ट्रासमोर आपले न्यायपद प्रकट केले आहे. त्याने इस्रायलाच्या घराण्यावरील आपली संतता आणि आपली दया यांचे स्मरण ठेवले आहे. प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रासमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे. पृथ्वीच्या सर्व सेवांनी आमच्या देवाचे तारण कार्य पाहिले आहे. ओहो पृथ्वीवरील सर्व लोक परमेश्वराचा जय जयकार करा. उच्च स्वराने आपला आनंद जग जाहीर करा. प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रासमोर
आपल्या तारण कार्य प्रगट केले आहे. परमेश्वराची स्तोत्रे विनेवर गा, संगीत स्वराने गा, कर्णा आणि सिंग वाजवून परमेश्वर राजा यांचा जयघोष करा. प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रासमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे. जयघोष. हालेलुया, हालेलुया. हे यरूशलेम, प्रभूचे गुणगान गा. तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवतो. हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. संत लूक लिखित शुभ अध्यायातून घेतलेले वाचन. येशू शास्त्रीयांना म्हणाला, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही संदेष्टाने तडगी बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी जीवे मारले. तुम्ही साक्षीदार आहात आणि आपल्या पूर्वजांच्या कृत्यांना अनुमती देता, कारण त्यांनी तर त्यास जीवे मारले आणि तुम्ही त्याची तडगी बांधता. या कारणास्तव देवाच्या ज्ञानाने म्हटले, मी तुमच्याकडे संदेष्टे आणि प्रेषित पाठवेन आणि त्याच्यातील काहींना ते जीवे मारतील आणि काहींना चढतील, यासाठी की जगाच्या स्थापनेपासून या सर्व संदेष्टाचे रक्त म्हणजे हाब्याच्या रक्तापासून वेदी आणि पवित्र स्थान याच्यामध्ये ज्या जकर्याच्या गात झाल्या त्याच्या रक्तापर्यंत जे रक्त पाडले गेले त्याचा हिसाब या पिढीकडून घेतला जावा. होय, मी तुम्हाला सांगतो, त्याचा हिशेब या पिढीपासून घेतला जाईलच. तुम्हा शास्त्राची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला, पण तुम्ही स्वतः आत गेला नाही, आणि जे आत जात होते त्यास तुम्ही प्रतिबंध केला. ते तेथून बाहेर आल्यावर शास्त्री आणि फरीसी त्याच्या अंगावर त्यावेळेसून येऊन त्याने पुष्कळशा गोष्टीविषयी बोलावेत म्हणून त्याच्यावर प्रश्नाचा बडीमार करू लागले, आणि त्याच्या तोंडून काही निघाल्यास त्याला बोलण्यात धरावे म्हणून ते टपून राहिले. प्रभूचे शुभ वर्तमान. तुझे प्रेम, तुझे सामर्थ्य मज आवडे माझ्या पिता. तुझे प्रेम, तुझे सामर्थ्य मज आवडे माझ्या पिता. आराधना तुझी मी मनाने करीन, आराधना तुझी मी प्रेमाने करीन, आराधना तुझी मी भक्तीने करीन. तू आहे माझा परमपिता, तू आहे माझा परमपिता. तुझे प्रेम, तुझे सामर्थ्य मज आवडे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मानवा म्हणून प्रार्थना करा. अर्पण केलेल्या
संत तेरेसाने आपले जीवन तुझ्या सेवेसाठी अर्पण केले. तू त्याच आनंदाने स्वीकार केलेस. तसंच आमचा या दानाचा आनंदाने स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या प्रभूकडे लावा. प्रभू आमचे परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र विद्या सर्व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वथा आभार मानवे. हे योग्य व आनंददायक आहे. तुझ्या संतांचा सन्मान हा तुझाच सन्मान आहे. तुझ्या कृपादानामुळे ते या सन्मानाला पात्र ठरले. त्यांचे या जगातील जीवन तू आमच्या समोर एक आदर्श म्हणून ठेवले आहेस. त्यांच्या बरोबर संबंध ठेवून तू त्यांच्याशी आमचे मैत्रीचे नाते जोडले आहेस. त्यांच्या प्रार्थनेमुळे तू आम्हाला शक्ती व संरक्षण देतोस. तुझे साक्षीदार बनलेला हा संतांचा समुदाय विजयाकडे वाटचाल करण्यास आम्हाला प्रेरणा देतो. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे त्याचा सर्वकालिक आनंदात सहभागी होण्यासाठी आम्हाला प्रवृत्त करतो. म्हणून सर्व दूत, महादूत आणि स्वर्गातील सर्व संतगण यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. सर्वसमर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने बनलेले आहे. परम सरकारचे जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहे. सर्व पवित्र आहे तू गमायस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझ्या आत्मा यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या रक्तस्नानापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा. हे म्हणजे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलेच आहे. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, बाळामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत करायचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी साधण्याचे हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या दासाच्या आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पिता आम्ही तुला ही जीवनदाय भाकर व प्राणदाय प्याला अर्पण करतो. तुझे समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभूचा जगभर पसरलेल्या चुकी सभेची आठवण कर. आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फिलिप नेरी व इतर सर्व गुरु यांच्यासह आमचे तुझ्या प्रेमात उतरतर वाढ कर. मनात पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताय विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्या नावावर ख्रिस्पास झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडून दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित, संत तेरेसा, अविनाची संत तेरेसा व आमच्या जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटकरी कर. त्याच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताखाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझ्या सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू
प्रवेश ख्रिस्त शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर प्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधकारांना क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधाची क्षमा कर, आणि आम्हाला वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या जाण्यावर प्रवेश ख्रिस्ताचे पुणे येण्याची व शाश्वत जीवनाचे आशीर्वाद पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेस म्हणाला, मी तुम्हाला शांती रखून देतो, मी म्हणजे शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त विजयतेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांतीमय करण्याची कृपा कर. तू नित्य दिव्य असून सुद्धा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती आणि प्रेम तुम्हाला सुद्धा असतो. आपण एकमेकाच प्रेम भावने शांती मदत करूया. हा भाग प्रभू येशू ख्रिस्त आहे, जगाचे पापे दूर करणारे देवाचे कोकरू. या कोकरूच्या भोजनात आम्ही भाग घेतलेले सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द माझा म्हणजे मी करावे. माझा जीवन साथी हो, येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो. माझ्या सवे राहावे येशू, माझ्या सवे राहावे प्रभू, माझ्या सवे राहावे प्रभू. येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो. जीवन सहारा हो, माझा जीवन सहारा हो. येशू माझा जीवन सहारा हो, माझा जीवन सहारा हो. माझ्या सवे राहावे येशू, माझ्या सवे राहावे प्रभू, माझ्या सवे राहावे प्रभू. येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो. जीवन शक्ति
माझी जीवन शक्ती हो. येशू माझी जीवन शक्ती हो, माझी जीवन शक्ती हो. माझ्या सवे राहावे येशू, माझ्या सवे राहावे प्रभू, माझ्या सवे राहावे प्रभू. येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो. माझ्या सवे राहावे येशू, माझ्या सवे राहावे प्रभू, माझ्या सवे राहावे प्रभू. येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो. माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो. येशू माझा जीवन साथी हो, माझा जीवन साथी हो. आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना. हे प्रभू येशू, तू अतिपवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते. मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते. तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते. परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, तू आपल्या कुटुंबाचे स्वर्गीय भाकरीने पोषण करतोस. तुझ्या या कुटुंबावर कृपादृष्टी ठेव. संत तेरेसाचे अनुकरण करण्यास व सौदावर तुझ्या दयामय प्रेमाचे गीत गाण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हावर आशीर्वाद देवो. जा ख्रिस्त शांतीने आणि प्रेमाने तुम्हाला पाठवणी देता येत आहे. कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्व शक्तिमान दयाळू पित्या, तू निर्माण केलेल्या प्रत्येक निर्मितीवर तू सदैव प्रेम करतोस. संपूर्ण जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांस व कुटुंबियास तू त्वरित मुक्त कर, अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो. तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या रोगावर संशोधन करणारे डॉक्टर्स व कर्मचारी यास योग्य असे औषध, लसीकरण मिळावे, जेणेकरून लवकरात लवकर या आजारावर प्रतिबंध व्हावा म्हणून तू त्यास सहाय्य कर. संपूर्ण जनतेची काळजी घेण्यासाठी सतत अहोरात्र मेहनत करणारे आमच्या देशातील अधिकारी व आरोग्य कक्षात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन.
आहे